तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळं तुमच्या या व्यवसायामध्ये भरारी होण्यासाठी आपण मार्गदर्शन करत असतो। तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आयकॉन बटनला दाबा, नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले जाईल। तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव अवधूत पांडुरंग देशमुख, राणा रामगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। बरं, तर हा दुग्ध व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? मी 2018 पासून करतोय। 2018 पासून? हो। बरं, तर 2018ला तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस किती गायीपासून सुरुवात केली होती? त्यावेळेस आपण 2 गायीपासून सुरुवात केली होती। 2 गायीपासून का? हो, 2। बरं, तर मग शेतीला सोडून जोड व्यवसाय करण्यासाठी आपण कशी काय वळाली इकडं? एक पर्यायी मार्ग बुवा दूध व्यवसाय म्हणजे जोड व्यवसाय असावा बरं या हेतून आपण हे केलं होतं। बरं, तर चला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो यांनी कमी खर्चामध्ये कशा प्रकारे हे बघू शकता। यांचं हे शेड बघू शकता, कमीत कमी खर्चामध्ये नियोजन, त्याबद्दल आपण यांना माहिती विचारणार आहोत। पण त्या पहिले तुम्हाला हे शेड दाखवतो कशा प्रकारे हे बघू शकता, कमीत कमी खर्चात। आणि यांच्या गायी दाखवतो तुम्हाला, ह्या जर्सी गाई। तर बघू शकता या जर्सी गाय पूर्ण तुम्हाला दाखवतो, कार्पेट आणि याची पूर्ण माहिती आपण यांना विचारणार आहोत। तर आपल्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर प्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा की या शेडला किती खर्च आला? एकंदरीत या शेडला जवळपास 25,000 रुपये लागले होते त्यावेळेस 25,000 का? हो। बरं बरं, तर मग तुम्ही असं हे नियोजन म्हणजे तुम्हाला कोणी सांगलं होतं का की असं शेड? नाही, याच्या अगोदर आपल्या इथं होतं, मग त्यामुळं आम्ही म्हणजे टीनच्या शेडऐवजी ही निवडलं। बरं, वयाला एक वातावरण कुलीत राहील या हिशोबाने केलं होतं आपण। बरं, तर मग मला सांगा, आता हे गाय जी आहे ती पलीकडली एक गाय आहे, तर ती विकत आणलेली आहे घरची म्हणजे ती विकत आणलेली आहे आपण। बरं, तर ती कितीला विकत आणली? त्यावेळेस आपण 65,000ला आणली होती। 65,000ला का? हो। बरं, तर आता ती दूध देते का गाभण आहे? आता ती म्हणजे 5 महिन्याची गाभण आहे। बरं, आणि 6-6 लिटर दूध आहे तिच्याकडे। 2 टाईम? 2 टाईम। बरं, आणि ती 2 नंबरची बसलेली? ती 3 महिन्याची गाभण आहे आणि तिच्याकडे 7-7 लिटर दूध आहे। बरं, म्हणजे 2 टाईम 14 लिटर दूध देते। 2 टाईम। आणि ही 3 नंबरची पांढरी मग? हिला जवळपास 6वा महिना चालू आहे, 4-4 लिटर दूध आहे। बरं, आता ही 4 नंबर? शेत आता 1-1.5 महिन्याखाली समजा जनलेली आहे, ही तर 15 दिवस झाले। बरं, हे दोन्ही पण 10+ आहेत। हे दोन्ही गाई का? हां, 1 टाईम 10+ आहेत। बरं, तर ही विकत आणलेली आहेत का? हां, दोन्ही विकतच आणलेले। काय किमतीला आणल्या होत्या? त्यावेळेस 95मध्ये 2 घेतले होते आपण। 95मध्ये 2 घेतल्या होत्या का? हां। बरं, आता 6-6 लिटर दूध देतात? नाही, 10+ आहेत। 10+ आहेत का? हां, 1 टाईम म्हणजे 20+ चालतात। 1 टाइम दोन्ही टायमाचं एक गाय 20 लिटर दूध देते, म्हणजे एका टायमाला 10 लिटर देतात? 10। बरं बरं, आणि ही गाय? ही आपण म्हणजे एक सोडून घेतली होती। हां, तिची 13,000 रुपये खरेदी आहे। बरं, ही 7-7 लिटर दूध देते आता। त्या टायमाला 13,000ला घेतली होती? हां, 13,000ला घेतली होती। म्हणजे ही गाय तुम्हाला जास्त परवडली का? हो। बरं बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या युवा तरुणाने कमीत कमी खर्चापासून दुग्ध व्यवसाय आणि अभ्यास पूर्ण पद्धतीने केल्यामुळं यांचं नियोजन योग्य पद्धतीने चालू आहे। तर हे जे मॅट आणलेले आता खाली, हे केवढ्याला आणलेले? हे सह्याद्रीच्या 38 किलोमध्ये आपण त्यावेळेस 2750 रुपयात खरेदी केल्या होत्या। ही एक का? हां, परभणीहून आणली होती आपण। बरं, किती बाय किती असली? हे 4x6। 4x6 का? हां। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा यांनी कॉर्पोरेट खाली टाकल्या। तर याचा काय फायदा होतो असं खाली टाकल्यानं गाईला? एक तर म्हणजे गायीसाठी चांगलं आहे, उठ बैस करायला सोपं बेडपेक्षा। बरं, आणि बैठकीसाठी नंबर 1। बैठकीसाठी? हां। बरं, आणि ही कारोड आहे का ही बारकी? हो हो। किती महिन्याची असली? ही 8 महिन्याची आहे। 8 महिन्याची का? हो। आणि ते पलीकडे? ते कारोडच आहे। कारोडच आहे का? हां, ते एक 1.25 महिना झाला जवळपास तिला। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं तुम्हाला मी नियोजन आणि काही दाखवलेलं आहे। आणि हे बघू शकता, हे मलमूत्र जाण्यासाठी कशी नाली बनवलेली आहे आणि इथं अशा प्रकारे बाहेर निघते।
तर मला सांगा एकंदरीत आता हे डेअरीला देता का? नाही आता हे म्हणजे अमृतधारा दूध डेअरीची फॅक्टरी आहे शंभाळ पिंपरीला, बरं. त्याच्याकडे देतो आपण. तर मग या जर्सी गायला काय फॅट लागते? सरासरी याचा 40+ फॅट आहे. 40+ का? हा. बरं. आणि काय रेट लागते अंदाज? सरासरी 33-34 रुपये चालू आहे सध्या. 33-34. हां. मग एकंदरीत आपल्याला हप्ता किती येते? हप्ता येते का महिना येते? दर 10 दिवसाला पेमेंट येते. बरं. किती येते एवढ्या गाई? 25-26 हजार रुपये येते जवळपास. 25-26 हजार. हां. आणि त्यामध्ये खर्च किती लागते? काय काय करता? तर त्याच्यात ढेप आणि मका चुरी सुग्रास बरं. खर्च किती लागतो? सर्व खर्च एकंदरीत जवळपास 13-14 हजार रुपये खर्च येते टोटल महिन्याचा हप्त्यात? हां. बरं. नाही दर 10 दिवसाला. दर 10 दिवसाला? हां. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या युवा शेतकऱ्यांनी आपल्याला खर्च पण सांगलेला आहे, उत्पन्न पण सांगलेलं आहे. आणि आपण एकंदरीत यांच्याकडून पूर्ण माहिती आणखीन तुमच्या काही समस्या असेल त्या कमेंटमध्ये लिहून टाकत राहा. मी तुम्हाला आणखीन नवनवीन व्हिडिओमध्ये प्रत्येक समस्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मी विचारणार आहे. आणि मला एक सांगा, आता एकंदरीत इतक्या गायी हातात, तर या गायीमध्ये तुमची बेस्ट गाय आवडची कोणती? बेस्ट आहे हे पांढरी का? हां. बरं. काय खासियत आहे या गायीमध्ये? त्या गायी खासियत म्हणजे एक तर पहिल्या वितामध्ये हिनं जवळपास दोन्ही टाईममध्ये 20-22+ राहिली. बरं. हां. आणि निरोगी. हां. बरं. म्हणजे एकंदरीत काही खर्च न लागला. हां. तर आणि आपण जे बोललो तुम्ही आरोग्यावर, तर आरोग्यावर काय खर्च येते? समजा काय कोणती समजा आपल्याला काय समस्या येते या दुग्ध व्यवसायात? याच्यात दुग्ध व्यवसायामध्ये म्हणजे याला रेग्युलरमध्ये मिनरल मिक्सचर वापरणं आवश्यक आहे. मिनरल मिक्सचर वापरणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्याच्यात समजा आरोग्यासाठी फायदेशीर राहील. हां. जी कॅल्शियमची झीज होईल ती म्हणजे आपल्या चाऱ्यातून पूर्णपणे भरून निघत नाही. बरं. त्याऐवजी वरल म्हणून समजा आपण फीडमधून समजा कॅल्शियम देऊ शकतो. तर 2 टाईम द्यायचं का 1 टाईम? 1 टाईम. 1 टाईम. हां. बरं. आणि दुसरं याला चाऱ्यामध्ये काय देता? चाऱ्यामध्ये सध्या आपल्याकडं सुपर नेपियरचा ग्रास आहे बरं. सध्या ते, आणि मेगास्वीट होतं. मेगास्वीट आता समजा आणि 15-20 दिवस लागतील यायला. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे यांना चारा देण्यासाठी आणि हे बघू शकता शेण काढण्यासाठी यांनी कसं प्रकारे एक खोरं बनवलेलं आहे. सिस्टम दाखवा. हां. तर हे बघू शकता. सिस्टम दाखवा मूत्र जाण्यासाठी केसिंग दाखवा. आणि हे मलमूत्र जाण्यासाठी हे बघू शकता यांनी मधात केसिंग टाकलेली आहे. आणि या केसिंगमधून असे होल छिद्र टाकल्यामुळे इथूनच मलमूत्र सप्लाय होते. तर ही बघू शकता यांची ही कुट्टी मशीन, ही यांची जुनी कुट्टी मशीन आहे. आणि यांनी नवीन पण कुट्टी मशीन घेतलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. तर हे एकदा दिवसा चारा करून ठेवता का? हा, दिवसभराच्या एकदा. बरं. हा. हां. तर मग आता संध्याकाळी वेळी चारा करायची गरज नाही? नाही. आपलं म्हणजे कसं आहे, एजी लाईटवर असल्यामुळे आम्हाला त्या याच्यानुसार चालू लागते, लाईटच्या आपल्या नुसार. तर शेतकरी मित्रांनो, आता यांना शेतची लाईट आहे, आता शेतच्या लाईटीनुसार चालवतात. तर ही कुट्टी मशीन कधी घेतली होती? हे दुग्ध व्यवसाय चालू करतानाच घेतली होती आपण 2018 मध्ये. तर त्यावेळेस कितीला घेतली होती? त्यावेळेस 7,000ला घेतली होती. 7,000ला. बरं. तर हिला काय प्रॉब्लेम आहे इतक्या वर्षात? नाही, आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम आला नाही? काहीच नाही. बरं. तर शेतकरी मित्रांनो, जुनं ते सोनं म्हणतात ती गोष्ट आहे. कारण यांनी ही 7,000ला घेतली. आज कुट्टी मशीनचे भाव वाढलेले आहेत. आणि यांनी नवीन कुट्टी मशीन पण आणलेली आहे, तुम्हाला दाखवतो. ते तिकडं बघू शकता त्या कोणत्यामध्ये आहे. तर ती कुट्टी मशीन कितीला आणली? ती 28,500 ब्लोअर सिस्टीम ज्या मुरघास बनवण्यासाठी आणली होती ती. बरं. तिला किती वर्ष झाली आणून? काय महिने? तिला आता म्हणजे 4-5 महिने झाले जवळपास. बरं. तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे? नाही, काहीच प्रॉब्लेम. काहीच नाही. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा इकडं पण एक शेड आहे, त्याच्यामध्ये शेतीचं सामान ठेवतात. आणि ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि चला तर आता यांच्या चाऱ्यापाशी पण एक व्हिडिओ बनवूया. बोल ना. तर शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत यांच्या चाऱ्याच्या नियोजनापाशी. तर हे तुम्हाला यांचा हे चारा दाखवतो. तर हे बघा कशा प्रकारे चारा आहे, कारण तुम्हाला चारा पण दाखवणं प्रत्यक्षात दाखवावं लागणार आहे. तर हे चाऱ्याचं क्षेत्र किती असेल? जवळपास 1 एकर आहे. बरं. 1 एकर एवढ्या गाईसाठी. हो. तर एवढं पुरते का? हो.
रेग्युलर चालू आहे. बरं. आणि बाकीचं कुटार वगैरे देतात? हां, चालते. हे कोणते चारे आता हे? हे सुपर नेपियर. हे सुपर नेपियर आहे का? हां बरं. आणि हे सुपर नेपियरच आहे? हां. बरं. म्हणजे एकंदरीत एक कटाई केली तर मागची कटाई येते समजा? हो, रेग्युलर चालते. बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांचा चारा. बरं, हे सुपर नेपियर आहे, तर सुपर नेपियरचा चांगला म्हणजे दुधात फॅट वाढण्यात याच्यात हो काही आहे ना, फरक आहे का? चांगला रिझल्ट आहे. चांगला रिझल्ट आहे म्हणजे सुपर नेपियर द्या पाहिजे. हो. तर शेतकऱ्यांनो, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चारा पण. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.